नमः 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 नमः. मनुष्य मनुष्य जेव्हा स्वतःच्या आत उतरतो तेव्हाच त्याला देवाचा स्पर्श जाणवतो. कारण कारण देव कुठे दूर नाही, तो मनुष्याच्या आतच आहे. त्याच्या विचारात आहे, त्याच्या श्वासात तो वसलेला आहे. आपण मंदिरात देवाला नाही तर स्वतःला शोधायला जातो. भक्ती भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण. मला हे दे म्हणजे भक्ती नव्हे. हे घे, हे घे, माझे सर्वस्व तुझे आहे असे म्हणणे म्हणजे भक्ती. जीवनाचे खरे साधन देहाचा त्याग नाही तर अहंकाराचा त्याग. आणि जेव्हा मीपणा मरतो तेव्हा तो उगवतो. नमः 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 नमः. स्वामींनी सांगितले आहे की सत्याच्या मार्गावर सदैव काटे पसरलेले असतात. पण अशा मार्गातच आपल्याला आनंदाचा दरवाजा सापडतो. म्हणूनच एकदा का अहंकारावर विजय मिळवला तर या जगात पुन्हा कधी काहीही जिंकावं लागत नाही. आपल्या मठाला भरपूर श्रीमंती लाभली आहे, पण मी अशा दारिद्र्याच्या शोधात आहे ज्याच्या आत अजिबात अहंकार नाही. त्याच्या अंतःकरणात सदैव शांती आहे. आणि अशा अंतःकरणात जर स्वामींचे स्मरण असेल तर दारिद्र्यालाही वैभवाची ओढ लागते बरं. नमः 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 नमः. ओम